नवरात्री हा केवळ उत्सव नाही, तर आदिशक्तींशी नातं जोडण्याची एक अनमोल संधी आहे, जी जीवनात ऊर्जा, सकारात्मकता, धैर्य आणि साधनेचा नवा आरंभ करण्याचा पावन सोहळा आहे. तिच्या अमर्याद ऊर्जेतूनच सृष्टीचा उगम झाला. या ऊर्जेचं प्रतीक रूप अनुभवता यावं यासाठी देवीच्या शक्तीचं प्रतीक म्हणून विविध शक्तिपीठे उभारण्यात आली. पुराण कथेनुसार सती देवीच्या अंगाचे तुकडे पृथ्वीवर पडले आणि तिथून 51 पवित्र स्थानं निर्माण झाली. ही स्थानं म्हणजेच शक्तिपीठे. प्रत्येक शक्तिपीठांवर देवीचं वेगवेगळं रूप प्रकट झालं आहे. कुठे संकटमोचन, कुठे करुणामय, कुठे मोक्षाची दिशा दाखवणारी, तर कुठे धनसमृद्धी, कुठे सामर्थ्याचं, तर कुठे ज्ञानाचं प्रतीक असणारी. या शक्तिपीठांना भेट देत ज्याप्रमाणे प्रत्येक देवीचं रूप आपल्याला आदिशक्तींशी जवळ घेऊन जातं, त्याचप्रमाणे प्राचीन काळात बांधलेल्या या शक्तिपीठांची अनोखी वास्तुस्थापत्य शैली पाहताना मनात कुतूहल निर्माण होतं, जी एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतं. ही शक्तिपीठे त्या काळात कशी बांधली असतील, त्यांची कलात्मकता कुठून आली असेल, तसंच वैज्ञानिकदृष्ट्या यांचा विचार कसा केला असेल, असे अनेक प्रश्न मनात येतात. या 51 शक्तिपीठांपैकी काही शक्तिपीठांच्या अनोख्या वास्तुस्थापत्य शैलीबद्दल जाणून घेऊयात, जी निश्चितच त्या काळातील वास्तुशास्त्राचा अचूक वापर, शिल्पकारांची कल्पकता, खगोलीय ज्ञान याबद्दल जाणून घेत जीवनाकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन आपसुकच निर्माण करतात. भारताच्या 51 शक्तिपीठांपैकी 3.5 शक्तिपीठे आपल्या महाराष्ट्रातच आहेत. कोल्हापूरमधील महालक्ष्मी शक्तिपीठामधला किरणोत्सव पाहायला भाविकांची अलोट गर्दी होते. सूर्यकिरणांमध्ये न्हाऊन निघणारी देवीची मूर्ती पाहताना देहभान हरपून जातं. नाशिकचं सप्तशृंगी शक्तिपीठ त्रिकोणी आणि चतुर्भुज रचनेत बांधलं असून गर्भगृहात पायाचे प्रतिकात्मक स्थान राखलेलं आहे. पूर्व भारताच्या पश्चिम बंगालमधील कालीघाट शक्तिपीठ हे सर्वात प्रसिद्ध आहे. याची रचना बंगाली स्थापत्य शैलीतील नवचाला प्रकारची आहे, म्हणजे उंच वक्राकार छप्पर जे मुसळधार पावसातही टिकून राहतं. दक्षिण भारताच्या आंध्र प्रदेशातील श्रीशैलम शक्तिपीठ हे दक्षिणेतील द्रविडी स्थापत्य शैलीचं उत्तम उदाहरण आहे. विशाल गोपुरम, कोरीव शिल्पांनी सजवलेलं मंडप तसेच उंच भिंती यामुळे या शक्तिपीठाची भव्यता अधिकच उठून दिसते. कांचीपुरम मधलं कामाक्षी शक्तिपीठ येथे सूर्यकिरणांचा विशिष्ट प्रभाव आहे. इथले स्तंभ अशा प्रकारे उभारले आहेत की सूर्यकिरण ठराविक दिवशी आणि ठराविक वेळी त्यातून सरळ गाभाऱ्यात प्रवेश करतात. महिन्यानुसार सूर्याची स्थिती बदलते आणि त्या बदलानुसार 1 महिन्यात एका स्तंभावरून किरणं गाभाऱ्यात जातात. हे स्तंभ केवळ आधारासाठी नसून खगोलशास्त्राशी निगडीत एका प्रकारचे सोलर कॅलेंडरचं काम करतात. उत्तर भारतातील वैष्णोदेवी शक्तिपीठ ही नैसर्गिक गुहा आहे, ज्यात हवा आणि पाण्याचा प्रवाह असा ठेवला आहे की भक्तांना चालताना सातत्याने थंडावा जाणवतो. हिमाचलमधील ज्वालामुखी शक्तिपीठाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे कुठलीही मूर्ती नाही, तर शक्तिपीठामध्ये नैसर्गिकरित्या उत्पन्न झालेल्या अखंड ज्वाला देवीचं रूप मानल्या जातात. या ज्वाला सातत्याने तेवत असल्याने भक्तांना दिव्य अनुभव देतात. नैनादेवी शक्तिपीठ उंच डोंगर शिखरांवर असून गर्भगृहाच्या दारातून पूर्वेकडे उघडी जागा ठेवली आहे, ज्यामुळे सूर्योदयाच्या वेळी किरणे थेट देवीच्या नेत्रांवर पडतात, ज्याला सूर्यदृष्टी योग मानलं जातं. मध्य भारताच्या उज्जैनमधील महाकाली शक्तिपीठ हे महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाजवळ आहे. याचं गर्भगृह अशा प्रकारे बांधलं आहे की संक्रांतीच्या दिवशी सूर्याची किरणं देवीच्या मुखमंडळावर पडतात. हा वास्तुशास्त्रीय परिणाम साधकांना शक्तिवाणी सिद्धीस मदत करतो. नेपाळमधलं मिथिला शक्तिपीठ मिथिला शैलीत पांढऱ्या दगडांनी आणि आकर्षक नक्षीकामांनी सजवला आहे. सभा मंडपात रंगीत काचांच्या खिडक्या आहेत, ज्यातून प्रकाश पडल्यावर इंद्रधनुष्यासारखं दिसतं. हजारो वर्षापूर्वी उभारलेली
ही शक्तिपीठे आजही तितक्याच भक्कमपणे उभी आहेत. 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये भीषण जलप्रलय आला. या महाप्रलयामध्ये संपूर्ण केदार नगरी वाहून गेली, पण केदारनाथ ज्योतिर्लिंग स्तब्ध राहिलं. तमिळनाडूतील बृहडेश्वर मंदिराच्या शिखरावर साधारण 80 टन वजनाचा दगडाचा घुमट आहे. त्यावेळी ना क्रेन होत्या ना आधुनिक साधनं. त्यामुळे हा घुमट आणला कसा, गोपुरांवर चढवला कसा, ही आणि अशी अनेक कुतूहल देशातील तीर्थस्थळ पाहताना मनात येतात. या तीर्थस्थळांनी 21व्या शतकातही आपला इतिहास आणि कला जपत परंपरेचा आदर्श जगासमोर ठेवला आहे. त्यांच्या संकल्पनेला, कौशल्याला आणि कामगिरीसमोर नतमस्तक व्हावंसं वाटतं.